पेट्रोलच्या विषयाने म्हणजे लिटरभर पेट्रोल लावायचं त्याला लावू सुतळी बॉम्ब असा काहीतरी विषय करू. म्हणजे असं एक प्रकरण करून टाकू आपण की नेमकं त्या प्रकरणाने आपल्या जीवाला पण धोका होऊ शकतो. पण तुम्हाला तर माहिती आहे असे जे खजवे गेम्स असतात, जे खजवे कार्यक्रम असतात ते करायला आपल्याला पहिल्यापासूनच मज्जा येत आलेली. सो पेट्रोल काढू आपण अर्धा 100 लिटर आणि डायरेक्ट खाली सुतळी बॉम्ब लावून टाकू. काय विषय होईल ते होईल, बघूयात. सगळं पुढचं नियोजन बघूयात. हाँ जला देते बाइक को जला देते. इतनी महंगी दिवाली नहीं करने की अपन को. भैया बस होगा उतना भैया, बहुत धमाका होगा उससे. ये 10 किलोमीटर के लोग उठ जाएंगे. हटो ना इधर, अरे इधर हटो इधर. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका इन्स्टंट अशा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता जवळपास रात्रीचे 10:30-11 वाजलेले आहेत आणि आता तुमच्या भावाला हुक्की आली की आज ब्लॉग केला पाहिजे. मी बघतोय दिवाळीचे 2-4 दिवस उलटून गेले पण आपले कोचिंग 1-2 ब्लॉग झालेले आहेत. सो त्याच्यामुळे म्हणलं आज काहीतरी कंटेंट केला पाहिजे. आता रात्री 11 वाजता तुमचा भाऊ गेलता फटाके आणायला. म्हणजे फटाके आत्ताच नाही, मागं पण उडवले, पण म्हणलं आज काहीतरी वेगळा असा ब्लॉग केला पाहिजे. पेट्रोलच्या विषयाने म्हणजे लिटरभर पेट्रोल लावायचं त्याला लावू सुतळी बॉम्ब असा काहीतरी विषय करू. म्हणजे लय मोठा धमाका आपण आज करणार आहे. सो स्टे ट्यून बघत राहा आणि चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाय द वे आज दिवसभरात म्हणलं होतं काहीतरी ब्लॉग करता येईल पण नेमकी 1-2 कामं होती आणि आता थोडंफार गोडाऊनला थोड्या लाईट वगैरे लावल्या आणि त्याच्यानंतर म्हणलं ब्लॉग करणं गरजेचं आहे. सो आता बघत राहा. आता विषय काय करू आपण, थोडे फटाके घेतलेले थोडं त्यासोबत पाल साडगत फोटोशूट वगैरे करू आणि एक धमाका करून टाकू, एक मोठा धमाका करून टाकू. सो धमाका कसा असणार आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून बघत राहा. थोडंफार पेट्रोल सोबत आपण छेडछाड करू. म्हणजे असं एक प्रकरण करून टाकू आपण की नेमकं त्या प्रकरणाने आपल्या जीवाला पण धोका होऊ शकतो. पण तुम्हाला तर माहिती आहे असे जे खजवे कार्यक्रम असतात ते करायला आपल्याला पहिल्यापासूनच मज्जा येत आलेली. सो बघत राहा, स्टे ट्यून. सो उत्तम मंडळी, तिकडे यायच्या आधीच भाऊनी फुल मोठा फटाका करून टाकलेला आहे. तर भैयाने एक चांगली अशी आयडिया दिलेली, रॉकेट लावायची आधी सिगरेट घ्यायची करून लावून टाकायचं. त्याला म्हणलं आमच्या घरचे घालतात तसले काय कुठं नाही करू नका. मला काय माहिती कुठे ह्याच्यात टाका, ह्याच्यात टाक. हिथं नको कुठं बी जात रे ते. टाक गोडाऊन मध्येच लावून टाक. मला काय माहिती लायटर कुठे. लायटर वापरणार आहे तुम्ही? नहीं मेरे पास नहीं, मैं लाइटर नहीं वापरता रे. अरे भाई देखो सर्च करो भाई, जेब में किसी का विकी ऐक, मैंने करे कांड वाला गाणं टाकू भाई तुझ्यासाठी. श्रावण सरक ना, त्याला चमकू दे ना जरा. तू कशाला लावतो? दादाने काय लावले रे इथं? कुणी लावले? तूच लावलेलं का? विकी सिगरेटचं कर ना ते. सिगरेट जला ना ऐसे मुंह में. इसको जलाएगा क्या? नहीं यार सिगरेट जला उसको. अरे लगा बिंदास, वो उस खिलौने से नहीं डरता. यार कुठे गेलं ते? अरे फेल माणसं तुम्ही. दुसरं लाव. नाही रे दिखता नाही ना इधर से नाही ना दिखता, इधर से निकालताय मी. इकडून काढतो, लावतो. अरे घाबरू नको विकी, छोट्या मोठ्या संकटांना नाही घाबरलं तर आयुष्यात पुढे जाताना. नाद काय फेल रॉकेट आले 100 रुपयावाले. तर फायनली 2 रॉकेट राहिलेले, एक जण तिकडे एक जण इकडे, म्हणजे 2 तबाई. आता इकडनं एक रॉकेट सोडायचंय, तिकडनं एक रॉकेट सोड. तसं एवढे जोर फेकू दे. हेल नियोजन झालं सगळं.
आईला ते तसलं फेल गेलं, सगळे नियोजन फेल झालेलं आहे. 2-4 रॉकेट होते आपल्याकडे, काही नाही, नियोजनच सगळं चुकलेलं आहे आपलं. तुम्हाला माहिती दरवेळेस काही ना काहीतरी घाण होतच राहते. सो आता त्याच्या पण पुढचं नियोजन करून टाकू आपण. 1 लिटर पेट्रोलला 2 सुतळी बॉम्ब लावून टाकू. वो निकालो पहिले. अरे वो फुट जाएगा वो. अरे काटी से वो निकालो, वो मत फेंको. मैं बात बताऊँ ना, देख इधर है, देख इधर, वो दूसरा फेंको क्या उस पे. इधर है. इसको करना है, ब्लॉग बेटर बनेगा. अरे जल्दी फूटता है इधर. अरे ऐसे ना हाथ में फूटेगा भाई, इसमें इतना टाइम रहता ना. हाँ डालो तुम डालो. आपला भी उसको बात निकल. इतना मत डरो यार. अरे चेतन डॉक्टर जवळच आहे, काही विषय नाही. बूम 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 मारे देख. अरे आवाज लय होतोय बरं काय फटा. अरे तिथे एक फटक आहे नाही, सिरियसली वो निकालो पहले. कोई ऐसा ही चल के जाएगा ना फूट जाएगा ना. किधर है वो भाई, तू खुद देख के निकाल लेना. देख इधर है, मैं नहीं दिख रहा. अरे देख इधर है, देख इधर से आना, मैं दिखाता इधर से. दिसतोय का तुला? देख अरे इधर है वो, देख ना. 2 बच्चे की बात है. हाँ वही है, हाथ डालो. अरे बहुत अरे बहुत मस्त तू यार कर रहे. तू निकाल भाई, देख मेरे को नहीं दिख रहा सीरियसली. उसमें बस उसका हाँ देख, उसको है क्या. वाला है क्या? अब वो डाल उसमें, हवे में फेंक देंगे. मेरे को पीछे जाने दे पहले भाई, अभी शादी होने बाकी है. अरे हवे में फूटना चाहिए रे. नहीं ये फेल गया. सो तो चला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट करून टाकू. पेट्रोल निकालते, चलो पेट्रोल निकालो. दादा चावी दे रे गाडीची. यार पेट्रोल काढायचंय. ते खालचं निघत नाही ना, त्याला खाली चावी लावल्याशिवाय. खाली चावीचा नाही का विषय. चल नाही तसलं काय जा माझ्या नाही. सो पेट्रोल काढू आपण अर्धा 1 लिटर आणि डायरेक्ट खाली सुतळी बॉम्ब लावून टाकू. काय विषय होईल ते होईल, बघूयात. सगळं पुढचं नियोजन बघूयात. असलं मला म्यूट करून टाकावं लागणार आहे ना आता. कुणी टाकलंय रे. अरे असं आहे, अचानक तिथं गेलं वाजन रे. कुठे टाकलंय. अरे बोल तू येडाय का रे. आता तिथं जायचं का नाही लोकांनी. अरे अचानक वाजन रे ते, म्हणून म्हणतोय. काम खतम नाही अभी, नशीब वाजलं रे. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा. तुम्हाला पण परत एकदा देऊन टाक. काजू कतली चार्जर आहे यार, पिक्सेलचं चार्जर आहे. दाद्याले बारी खायला. तुमच्या आईला 150ची मिठाई घेऊन आलात फुकट्यांनो. भाईला दे ना तिकडं. सो द गाईज, दिस इज आवर गोडाऊन. आणि डेकोरेशन वाल्यांनी आज 2 तास झटून ही लाइटिंगची माळ लावलेली फक्त. बाकी काय डेकोरेशन करण्याची उत्सुकता नाही पोरांच्यात. बरं चल ना, मेन कंटेंट करायचं राहिलंय रे दादा. चावी दे ना. हे पेट्रोल जातो का. लय म्यूट करून टाकावं लागेल रे मला. मी म्हणलं सापच आहे. सो असलं म्यूट करून टाकावं लागणार आहे ना मला. पोरांच्यात आलं की असलेच काहीतरी कांडात आहेत. पिशवी घे ना एखादी. भैया थैली है क्या. एक दिवसासाठी पिशवी दे ना. पेट्रोल काढायला. बाटली घे ना. बाटलीत कसं लावणार. अरे बाटलीच्या खाली लावायचा बॉम्ब. अरे नाही बाबा, पिशवी घ्यायची आणि पिशवीच्या खाली बॉम्ब ठेवायचा आणि त्याच्यावर पिशवी टाकून द्यायची, ते बरोबर फुटतं. सबसे जुना बाईक कौन है. हे काय वो बीच में का. जला देते उसको. जला देते बाइक को जला देते. इतनी महंगी दिवाली नहीं करने की अपन को. बाइक को जला दे के. दादे काय म्हणलं माहिती का भैया, बाइक को जला देते. जाळायची का स्प्लेंडर. बाईक जला देते. डायरेक्ट म्हणलं बाइक जला देते. बाईक जला देते बोल रहे. हँडसम बॉय देखील. दादा मस्ती. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तुम्ही मेन कंटेंट करा रे. पिशवी घ्या एखादी.
भैया तुम्हारे पास नहीं है हाँ पन्नी लाओ ना तो फिर पन्नी है क्या भाई हाँ छोटी पन्नी आहे मग मला काय सांगतो कशाला तसली चाळी करतो बाई लगत सो फर्स्ट ऑफ ऑल पेट्रोल काढून घेऊ आपण पेट्रोल पण आपलंच आहे म्हणून आपण सगळं काढून घेऊयात भाई निकालो ना पेट्रोल इसमें जितना चाहे उतना निकाल लो अपनी गाड़ी 50 लीटर निकाल लो भी नहीं है मेरा चलता ना तो गाड़ी में फूक देता मैं पूरा तुम्हारे पास है क्या गाडी ऐसा गाडी नाही आहे गाडी सो तर सगळ्यात मेन विषय म्हणजे आम्हाला पहिल्यांदा जागा शोधायची पण जागा नाही सापडली तर आम्ही डायरेक्ट गोडाऊन मध्ये लावून टाकणार आहे नाद करणार पण वाया नाही जाऊन देणार असा सीन आहे आज सो बघत राहा नेमकं कसं काय नियोजन होतंय रीलला लय व्हायरल गेलतं हे रीलला लय म्हणजे लय व्हायरल गेलतं म्हणलं आपण पण काहीतरी कुठं ना करू असा शॉर्ट बीट टाकतो गेलाच एखादा करोड बिरोडला तर काय करता गेलं तर गेलं रातोरात फेमस होऊन जाईन तुमचा भाऊ निकाल भैया जितना निकाल दादे पेट्रोल है ना गाड़ीत भैया बस होगा उतना भैया बहुत धमाका होगा उससे ये 10 किलोमीटर के लोग उठ जाएंगे बासे आई तर विषय व्हायचा बस करो इतना हे माझ्या अंगलट यायचं उसको लगाओ उसमें वो कर दो पलटी कर दो उसमें ये कर दो उसमें वो कर दो मैं भी शाना बनता जा रहा हूँ रोहित शर्मा सर को वो कर दो नहीं कर दो इसको पकड़ना है इसको अपन वो आग लगाने में सही नहीं रुको मैं बताता हूँ ये इसमें डालो ना पहले और इसका कांडी बाहर निकालने का उसमें 3-4 कोर्स सो तर मंडळी लय मोठा धमाका होणार रे असला थांबे तिकडे लगाय भैया लय आवाज घुमतोय माहिती का लिटरली म्हणजे लिटरली एवढा आवाज घुमतोय ना नहीं उधर वो है ना आराम से देख लो थोड़ा अंदर लगाओ अपने जगह में लगाओ थोड़ा देख ले तुम लोग जहाँ बोले वहीं पे करो हाँ उधर रखो मैं क्या बोल रहा हूँ उधर लगा उधर अरे उधर वो है ना उधर कुछ भी नहीं होगा यार आईला लिटरली रोहित शर्मा बनत चाललोय माहिती का ये ना वो आहे ना हा इधर लगाव आईला हे लय मोठा विषय होईल माहिती का असं एवढं जा इकडे जाऊ नये तिकडे पण जाऊ नये असा विषय होईल रुको भैया लगाव मत मैं मोबाईल देतो दूर भैया रुको ना जाने दो ना बाबा अरे अर्धा 1 लिटर पेट्रोल काढलंय भावनी लगाव यार बहुत देखो ना साइड दूर भाग अरे ले भैया साइड हटो साइड हटो ना इधर अरे इधर हटो इधर आईला त्याचा आवाज कसला झाला आईला राव एवढं एक्सपेक्टेशन नुसार नाही झालं राव पण माहिती का मला वाटलेलं लय मोठा आवाज होईल हाँ अभी वीडियो में देखो ना नहीं एक्सपेक्टेशन के अनुसार बहुत मतलब छोटा हो गया ना आईला मुझको लगा कि लय मोटी आग होएंगी पण आग लय मोटी नहीं होएंगी बारीक होएंगी चलो जाने दो आवाज नको टाको दाखव स्नॅप कसा आलाय काय तो काय मध्ये आलाय आइला भैया तुमको बोला था मैं बीच में मत आओ सॉरी पता नहीं बट मैंने देखा अभी भैयाची तू पण एंट्री झाली हा ये मेरे वीडियो में बैठ रहा है भैयाची तो आइला तसली एंट्री कसली झाली पण एडे रॉकी सारखी अभी साउथ पिक्चर में तुमको सीन साइन करेगा रुको उसे भी मेरे को कैप्शन रोहित शेट्टी ने ऑफर दिया था क्या कैप्शन मध्ये टाक आजची दिवाळी धमाका #2025 हा स्लो मोशन मी करून टाकतो ना आता ब्लॉग मध्ये हे कुठे काय आयला पण एक्सपेक्टेशन नुसार नाही झालं राव म्हणजे मला वाटत होतं तू जाळतच बसलाय नुसतं माहिती का घे ना जरा इंटरेस्ट घे ना जरा पोरांच्यात अरे पोरांच्यात इंटरेस्ट घेत जा राव तू अरे बाबा इथं साप येतं इंटरेस्ट काय घेतो साप ये काय करणार आहे साप त्यांना पण त्यांचं जीवन जगू देत जा शेव आहे बटाटा बरडा
दादाने सायरेट पिक्चर करून टाकला. मला व्हिडिओ काढायची. अर्चिन पारशा काय आपलं यो पारशा दादा पारशा कुठे यो पारशा नाही ह्यो साले नाही, ह्यो लांगडी आहे. ह्यो लांगड्या बसलाय पांडे. ह्यो लांगडे होतं देन सगळे फटाके बिटाके वाजून झालेले आहेत. एवढे एक्सपेक्टेशन नुसार पेट्रोलने काम नाही केलेलं, पण आता जाऊ दे कंदीलचा शॉट करून टाका आपण, कंदील वाजून टाकू. सो देन कसं काय नियोजन होतंय बघूयात, फोटोशूट वगैरे करूयात. लावायचं कसं ओगीत न काढायचं, ओगीत लावायची. हे ह्याच्यावर ठेवायचं असतं, हे काढायचं असतं रे. चलो ना भैया थांब, हे धर थांब, ह्याला निघलं हे कर ना, ह्याने काढ ना डायरेक्ट तुटन बिटन. गोपाळ ब्रिजच्या बाजूला फाटलं बिटलंय ते. अरे ते अख्खं जाळून द्यायचं असतं का, ते वर जास्त तर हळूहळू जळतं. दुसरीकडे पेटन बघा त्यालाच म्हणते तू ब्लॉग. आपलं हळूहळू यार बरोबर चालू आहे ना. हा तीर्थराज आला भाऊ, तीर्थराजला जमलं, यशस्वी झाला तीर्थराज. सो तर हॅप्पी दिवाळी मंडळी, भेटूयात पुढच्या वर्षी. आणि पुढच्या वर्षी तुम्ही आहे ना मला शुभकामना नका पाठवू, कारण की ह्यावेळेस तुम्ही लय विशेष दिले, दिवाळीच्या लय विश केले तुम्ही, पण त्या विश पासून एवढं मला काय खास फायदा असा झालेला नाही. म्हणून पुढच्या वेळेस कॅश पाठवा, कॅश. विश जाऊ द्या, कॅश पाठवा. कॅश पाठवली ना तुमच्या भावाची थोडीफार प्रगती होईल. बाय द वे ह्याच दिव्यासोबत आपण पण आपला ब्लॉग एंड करून टाकूयात. देन कसं वाटलं आजचा ब्लॉग ते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. तर अशाच उजेडाचा भरभराट आणि धनलक्ष्मीचा भरभराट तुमच्या परिवारात असावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना करू नका, तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की जसं तुम्ही सबस्क्राईब करता माझ्या घरी लक्ष्मीचा प्रवास लय मोठा वाढन. सो बाय द वे डन फॉर द डे. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करून ठेवा. आजच्यासाठी एवढंच. गुड नाईट.